तर पुण्यामध्ये महायुतीची प्रचार सभा, त्याचबरोबर आज दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये जाऊन सुनेत्रा पवार यांनी आरती देखील केलेली आहे आणि मोठं शक्ती प्रदर्शन करत आज सुनेत्रा पवार या देखील आपला उमेदवारी अर्ज भरतायत। अजित पवार यांचं भाषण। काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राष्ट्र कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब, नीलमताई गोरे, चंद्रकांत दादा पाटील, मेधाताई कुलकर्णी, रुपाली चाटकणकर, हर्षवर्धन पाटील, दत्तामामा भरणे, भीमराव अण्णा तापकीर, राहुल कुल, कांचनताई कुल, अनेक इतर विधिमंडळातील माझे सहकारी आमदार उपस्थित आहेत। ते सर्व आमदार, माजी खासदार प्रदीप रावत साहेब, माजी खासदार महात्मे साहेब, विकास महात्मे साहेब, आरपीआय, रासप या जे उपस्थित असणारे सर्व आमचे घटक पक्षांचे नेतेगण, सचिन खरात, त्यामध्ये उपस्थित असणारे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि आरपीआयच्या सगळ्या मित्र पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार मित्र, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सगळे मतदार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच आजच्या सभेच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस साहेब, रामदास आठवले साहेब, विजयराव बाप्पू शिवतरेजी, बाकीचे सगळे नेतेगण, विशेषतः पुणे जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या सर्व मान्यवरांचं, जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने तमाम पुणे जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने मी यांचं स्वागत करतो। मित्रांनो, ही उद्याची निवडणूक मी राज्यात सांगतोय, सगळीकडे सांगतोय, ही गावकी भावकीची निवडणूक नाहीये। ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे। 140 कोटी जनतेचा कारभार उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये मजबूत राहील, कोण देशाला एक नवी दिशा देईल, कोण देशाचा नावलौकिक जागतिक पातळीवर अधिक भक्कम करण्याचं काम करेल, हा सगळा जर विचार आपण केला